आज मी बनवणार आहे समोसा रेसिपी. लागणारं साहित्य: कढईमध्ये तेल टाका. तेल चांगलं गरम झाल्यास मोहऱ्या जिरे टाका. मोहऱ्या जिरे कढल्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची टाका. कांदा टाका. चांगल्या प्रकारे लालसर कांद्याला होऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये हिरवे मटर टाका. त्याला 2-3 मिनिट मिक्स करून घ्या आणि मसाले टाका. मसाल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यामध्ये उकडलेले बटाटे टाका. त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करा. 2-3 मिनिट बंद करून ठेवा. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाका आणि हे झाली आहे आपली भाजी तयार. थंड होऊ द्या. पीठ तयार करण्यासाठी मैदा, ओवा, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल टाका आणि थोडं पाणी टाकून चांगला घट्टसा असा गोळा तयार करून घ्या. 10 मिनिट झाकून ठेवा. दहा मिनिटानंतर चांगल्या प्रकारे पीठ, त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. त्याला गोल करा. थोडासा मैदा टाकून त्याला पातळ असं लाटून घ्या. एवढं पातळ लाटायचं आहे. त्यानंतर त्याचे 2 भाग करून घ्या. हे आहे सारण. अशा प्रकारे समोसाचा आकार करा. त्यामध्ये भाजी भरून घ्या. गच्च बंद करून घ्या. हे झाले आहेत आपला समोसा तयार. सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल टाका. तेल चांगलं गरम झाल्यास त्यामध्ये समोसे टाका. बारीक गॅसवर तळून घ्या. अशा प्रकारे होऊ द्या. सॉस हिरवी मिरची सोबत एकदम भारी लागतात समोसे. पण बघू शकता. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.